कोणी आहे का वाड्यात? तुम्ही सर्व इथे हाताने येऊ शकता. नमस्कार, मी अभिनेत्री अनुश्री ढम. नमस्कार, मी अभिनेता केतन पेंडसे. मी अभिनेत्री तर आहेच, पण मी चाइल्ड काउन्सिलर देखील आहे आणि माझं स्वतःचं फाउंडेशन आहे, मान फाउंडेशन, जे मी स्वतः रन करते. आईवडिलांच्या नावाने आहे आणि सोशल वर्कर पण आहे. मी अभिनेतासोबत आत्ता जस्ट एक गुन्ह्याची फिल्म केली, ज्याचा मी रायटर, प्रोड्युसर आणि डिरेक्टर आहे. ॲज अ प्रोड्युसर डिरेक्टर ही माझी दुसरी फिल्म आहे. पहिली फिल्म होती एक थ्रिलर नाईट, हा त्याचाच पार्ट 2 आहे, गुन्हा एक थ्रिलर नाईट. सो ॲज अ डिरेक्टर डेब्यू फिल्म आहे. सो होप सो ती जस्ट रिलीज झाली, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. आणि बेसिकली सगळं OTT प्लॅटफॉर्मवरती आलेली आहे, त्यामुळे MX प्लेअर, हंगामा TV, त्यानंतर हंगामा प्ले, एअरटेल स्ट्रीट, वोडाफोन अँड आयडिया मूव्हीज आणि आता लवकर अजून 2-3 प्लॅटफॉर्मवर येते. सो तुम्ही ती नक्की बघा, तुम्हाला ती आवडेल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा, कमेंटही करा. आम्हालाही कळेल की पुढच्या पार्टसाठी आम्ही काय अजून करायला पाहिजे. सो नक्की बघा. सो या फिल्ममध्ये आम्ही दोघं तर लीडला आहोतच, पण आमच्यासोबत खुशबू तावडे, संस्कृती बालगुडे, अस्मित पटेल, निरंजन कुलकर्णी आणि हॉलिवूड स्टार एलेना कझानी आहे आणि तसेच काही नवोदित कलाकार आहेत, जसे की मी आहे स्वतः अनुश्री ढम, त्यानंतर आदित्य काटे पाटील आहेत, त्यानंतर महेश आहे, सोमनाथ पाटील आहे, अभिषेक आहेत. असं काही बरेच नवोदित कलाकारांनी खूप छान काम केलेलं आहे आणि फिल्म मस्त झाली, तुम्हाला नक्की आवडेल. फिल्मची स्टोरी अशी की आकाश आणि काव्या एका हवेलीमध्ये जातात. तिकडे गेल्यानंतर त्यांच्यासोबत काही थरारक गोष्टी घडतात. ते गेल्यानंतर त्यांना वेगवेगळे लोक भेटतात, काही वेगळे प्रसंग त्यांच्यासोबत घडतात आणि काही लोक त्यातनं गायब होतात. सो ती गायब झाली लोक कुठे जातात, काय जातात हे त्यांना इंटरवलच्या आधी कळतं. आणि त्यानंतर जे पार्टीला बाकी जे मित्रमैत्रिणी गेलेले असतात जंगलामध्ये, तर ते कसे अडकतात आणि तिथून बाहेर पडण्याचा त्यांना काहीच मार्ग मिळत नाही. तर पूर्ण सस्पेन्स आणि थ्रिलर आहे. यात घोष वगैरे काही नाही आहे, पण सस्पेन्स, थ्रिल आणि रोमॅन्टिक कथा आहे. तो तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही MX प्लेवर आणि हंगामा प्लेवरही बघू शकता. गुमनाम एक थ्रिलर आहे आणि संपूर्ण कुटुंबासोबत तुम्ही या फिल्मचा आनंद घ्यायचा. ग्लॅमफॅम एंटरटेनमेंट हे माझं स्वतःचं बॅनर आहे. मी स्वतः ओनर आहे. या बॅनर 2014पासून आपण काम करत आहे. या बॅनरच्या अंडर आपण भरपूर सारे सेलिब्रिटी इव्हेंट्स, काही टॉक शोज, रियालिटी शोज, काही डान्स कॉम्पिटिशन्स केलेले आहेत. 2013 नंतर 2016ला आपण पहिली फिल्म केली होती, ज्याचं नाव होतं एक थ्रिलर नाईट. ती 2016लाच रिलीज झाली आणि नंतर ZEE5 ॲपवर तुम्हाला ती बघायला मिळेल. आणि याच बॅनरच्या अंडर मी प्रोड्यूस केलेली दुसरी फिल्म गुमनाम एक थ्रिलर नाईट आता MX प्लेअर हंगामासारख्या OTTवर आहे आणि लवकरच तुम्हाला आमचा एक नेक्स्ट वेबसिरीज बघायला मिळेल, ज्याचं नाव आहे गुप्त. त्याच्यातही केतकी चितळेसारखे काही सेलिब्रिटीज आहेत आणि त्याच्यानंतर आमचा पार्ट लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल, जोही एक सस्पेन्स थ्रिलर फिल्म असेल. पण त्याच्या आधी गुप्त ही वेबसिरीज तुम्हाला बघायला मिळेल. सो असंच आम्हाला सपोर्ट करा, प्रोत्साहन द्या आणि शेअर करा. थँक्यू. ग्लॅमफॅम एंटरटेनमेंटचं यूट्यूब चॅनल आहे. सो यूट्यूबवर जाऊन तुम्ही ग्लॅमफॅम एंटरटेनमेंट सर्च करा किंवा केतन पेंडसे सर्च करा, तुम्हाला यूट्यूब चॅनल बघायला मिळेल. त्याच्यात आमच्याच फिल्ममधले काही बिहाइंड द सीन्स, काही सेलिब्रिटींचे बाईट्स, काही व्हिडिओ बाईट्स बघायला मिळतील. आणि आमच्याच फिल्मसाठी उदित नारायणनी फर्स्ट टाईम मराठीत प्लेबॅक सिंगर म्हणून काम करत होतं माझ्यासाठी. सो तेही गाणं तुम्हाला बघायला मिळेल. सो नक्की सर्च करा आणि सबस्क्राईब करा. माझं स्वतःचं मान फाउंडेशन आहे, जसं की मी तुम्हाला ऑलरेडी आधी सांगितलेलं आहे. मान फाउंडेशन हे गरीब, लोअर मिडल क्लास आणि मिडल क्लास सगळ्या लोकांसाठी काम करतं.
जे लोक कॅन्सर पीडित आहेत, जे लोक एड्सग्रस्त आहेत, लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सगळ्यांना तिथे आपण ज्यांचे उपचार फ्रीमध्ये आपल्याला करता येतील असं आपण तिथे करतो. त्यानंतर हॉस्पिटल्सची काही बिलं भरू शकत नाहीत मिडल क्लासवाले किंवा लोअर मिडल क्लास किंवा गरीब अत्यंत लोक, त्यांच्यासाठी मोफत आपण आरोग्य तपासणी शिबिर किंवा त्यांना औषध फ्रीमध्ये देणं ही देखील काम करतो. आणि जे माझं मान फाउंडेशन आहे ते बेसिक जे काम करतं ते महाराष्ट्रामधल्या वाहतूक पोलीस दादांसाठी काम करतं. कारण वाहतूकदादा पोलीस आपल्यासाठी खूप कष्ट करतात. लोकांना खूप ते म्हणजे चांगल्या सिग्नल जर नसले असते किंवा ते जर थांबलेच नसते तर कित्येक तरी ॲक्सिडेंट झाले असते. त्यामुळे मला असं वाटतं की मी जे त्यांच्यासाठी काम करते हे माझं खूप भाग्यवान मी समजते की मी त्यांच्यासाठी काम करते आहे. आणि हे खरंच कौतुकास्पद आहे, कारण का मागच्या कोविडच्या काळात 1 वर्ष भरपूर या मान फाउंडेशननी लोकांना सपोर्ट केला, हेल्प केला आहे. कोविड वगैरे असताना किंवा बाहेर लॉकडाऊन असताना पण आम्ही जेवढं करता येईल तेवढं या फाउंडेशन थ्रू लोकांना मदत केली आहे. सो थँक्स टू कंपोजिशन मॅगझिन की ज्यांनी आज आम्हाला इथे इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. आणि हे लवकरच तुम्हाला समर प्री समर किंवा इथून पुढे हे मॅगझिन बघता येईल, त्यात काही बिहाइंड सीन्स बघता येतील. आमचे जे मूवीचे बिहाइंड द सीन्स आहेत किंवा आमचे जे गाण्याचे काही बिहाइंड द सीन्स आहेत किंवा आता जे आम्ही पोस्टर जस्ट लॉन्च केलं त्याचे फोटोग्राफ्स त्यामध्ये सगळंच इन्क्लूड होणार आहे. बॉलिवूड, मराठी, साऊथ सगळं तुम्हाला त्यामध्ये मसाला तडका मिळेल. कंपोजिशन मॅगझिन हे मोठमोठ्या सेलिब्रिटीजपासून न्यू कमर, नवीन उगवते तारे किंवा जे मॉडेल्स आहेत त्यांना चान्स देत आहेत पेज कवरसाठी आणि त्यांचे इंटरव्ह्यूज घेतात. Your favorite actor? सलमान खान. Actress? करिश्मा कपूर. Favorite food? पावभाजी. Favorite co-actor in गुमनाम थ्रिलर नाईट रिटर्न्स? खुशबू तावडे आणि अनुष्का. डिप्लोमॅटिक. बट रिअल. ओके. जसं की सगळ्यांना माहिती आहे तू डायरेक्टर आहे, प्रोड्युसर आहे आणि रायटर पण आहे. तर ह्या 3 रोलपैकी तुला सर्वात आवडणारा रोल कुठला? डायरेक्टर, रायटर आणि प्रोड्युसर. प्रोड्युसर बस. ओ प्रोड्युसर. ओके, ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जर आता तुला सपोज सगळ्यांना माहितीच आहे की आपला थ्रिलर नाईट ऑलरेडी झालेला आहे गुमनाम, तर पहिल्या जे ला जो पिक्चर दिला तर तुला अजून काय अपेक्षित आहे की काय अजून चेंजेस करायला पाहिजे त्या पिक्चरमध्ये, म्हणजे आत्ता पहिला आणि सेकंड मिळून तसं? चेंजेस तर काही करायला नाही पाहिजे. फक्त पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये मला पार्ट 2ला जास्त एन्जॉय आला बिकॉज मी स्वतःचा डिरेक्टर होतो. सो ॲक्टर प्लस डिरेक्शन करताना जास्त मजा आहे. ओके, गुड. त्यानंतर तुझं फेवरेट कलर? ब्ल्यू. फेवरेट शूज ब्रँड? डिफरंट प्युमा. ओके. फेवरेट फूड? पिझ्झा. फेवरेट प्लेस? गोवा. फिरायला जाणं. गोवा. आणि आउट ऑफ इंडिया? पॅरिस. ओके. थ्रिलरमध्ये कोण कोण ॲक्टर्स घेऊ इच्छितोस? थ्रिलर 3 फ्रॉम पास्ट obviously संस्कृती बालगुडे, अनु श्रीधाम, अश्मित and some more faces. That will be a surprise. फेवरेट क्लोदिंग ब्रँड? Levi's. वाव, नाईस. फेवरेट फोटोग्राफर? Photographer. As a visualize Dabbu Ratnani. फेवरेट मॅगझिन? Composition. ओ वाव. ओके. फेवरेट TV चॅनल? TV channel. Z. फेवरेट वेब सिरीज? Gupt. नाईस. थँक्यू. Thank you. So who's your favorite actor? इन मराठी और Both. इन मराठी केतन पेंचे. I know it's a diplomatic answer, but no, but seriously, he's a very good co-star. And हिंदीमध्ये नसरुद्दीन शाह. Oh, nice. Actress? ॲक्ट्रेस मराठीमध्ये ऑफकोर्स मी स्वतः आणि बॉलिवूडमधला विद्या बालन. मैं खुद की फेवरेट हूँ. मैं खुद की फेवरेट. बेस्ट फेवरेट कलर?
फेवरेट कलर पिंक ब्लॅक व्हाईट डिपेंड्स ऑन मूड. बेस्ट फिल्म, फेवरेट फिल्म. मराठी ऑब्व्हियसली गुमनाम वन चिल्लर नाही ग्लॅम फेम एंटरटेनमेंटचे जेवढे प्रोजेक्ट सगळे. त्यानंतर असा हिंदी शकुंतला देवी. ओके, द रिसेंट वन, द रिसेंट. बिकॉज ऑफ विद्या बालन. येस ऑफकोर्स. So, which is your favorite actress whom you want to replace? इन मराठी और इन हिंदी? Both. इन मराठी आय गेस मी. In Hindi? अँड इन हिंदी ऑफकोर्स न्यू कमर्स जे कोणी असतील त्यांना मी रिप्लेस करू. ओके. असा कुठला रोल की तुला असं वाटतं मराठीमध्ये की मी तो जास्त चांगला करू शकले असते इन मराठी फिल्म? इन मराठी फिल्म विलन. ओके. जर तुला एक बालाजी टेलिफिल्म सरिता कपूरच्या सिरियलची ऑफर आली तर त्यात तू कुठला रोल करू इच्छिते स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी? पहिला म्हणजे विलन. त्यानंतर दुसरं म्हणजे एखादी भाभी जी असते ना, म्हणजे जी बहिणी असते जी अशी खूप कठोर असते, Villainous. विलनिश किंवा सस्पेन्स काइंड ऑफ आणि कॉमेडी. ओके. फेवरेट सिंगर? मी स्वतः एक सिंगर आहे, क्लासिकल सिंगर आहे. पण फेवरेट सिंगर माझी काय मराठीमध्ये जर विचारायचं झालं तर अनुराधाजी पोळवाल. ओके. आणि हिंदीमध्ये जर विचारायचं झालं तर कैलाश खेर. हो, नाईस. युअर फेवरेट डेस्टिनेशन? इन इंडिया आय थिंक कुर्ग, केरला, गोवा. देर आर सो मेनी बट places. And Out of out India? of India obviously Italy, because Italy and Milan is a fashion industry. आणि मला स्वतःला खूप छान राहायला आवडतं. बाकीच्या वेळेस मी कशी तरी असते, पण इंटरव्ह्यूला वगैरे जाताना तर मी नाही. And after 5 years, where you see in yourself in media career? ऑफकोर्स प्रोड्युसर, Okay. फायनान्सर आणि Obviously actor. ॲक्टर ऑब्विसली ॲक्टर आणि अँड रायटर ऑल्सो. हो. ओके, थँक्यू. थँक्यू. अजून काही झालं ना 20? दिल दिवानी तुझ्यासाठी मी प्रीत जुळली दिल की अशी तीन तू साजना इश्क का ये नजराना मोहब्बत का बहाना दिल का वो शायराना इश्क दिवानी तुझ्यासाठी मी प्रीत जुळली दिल की अशी